हाय, तर आज मी बनवत आहे पालक, मटार आणि बटाट्याचा पराठा। खूप टेस्टी आहे आणि बनवायला तेवढाच इझी। तर इथे मी पूर्ण प्रोसेस सांगितली आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात आधी मी पालक ब्लांच करून घेतलेला आहे। नंतर मिक्सीमध्ये पालक आणि थोडा मटार दरदरा पिसून घेतलेला आहे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं, वाटलेलं वाटण आणि आपले रूटीन मसाले ॲड करून हे वाटणाचं पाणी सुकेपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे। इथे मी 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। नंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा, आपले रूटीन मसाले, इथे मी थोडासा चाट मसाला देखील ॲड केलेला आहे, चवीपुरतं मीठ, थोडीशी कसुरी मेथी आणि आपलं मगाशी वाटलेलं वाटण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला पराठ्याचा मसाला इथे रेडी आहे। पीठ मळण्याची प्रोसेस देखील मी इथे सांगत आहे। तर मी 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन, चवीपुरतं मीठ, थोडासा ओवा आणि 1 चमचा तूप हे चांगलं मिक्स केलेलं आहे। मगाशी मी इथे पालक वाटलेला तो साईडला ठेवला होता, तोही मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। पराठ्याचं पीठ नेहमी घट्टच मळावं, पातळ मळला तर पराठा तुटण्याची शक्यता असतो। तर अशा प्रकारे छोटीशी चपाती लाटून पराठ्याचा मसाला छान स्टफ करायचा आहे। नंतर पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। आपण पुरणपोळी लाटतो अगदी तशा प्रमाणे पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीचा आकारही देऊ शकता। तर पराठा छान लाटून झाल्यावर तवा गरम झाल्यावर तो छान शेकून घ्यायचा आहे। इथे मी पराठा साजूक तूप लावून छान शेकलेला आहे। तुम्ही इथे बटरचाही यूज करू शकता। तर अशा प्रकारे पराठा दोन्ही बाजूनी चांगला शेकून घ्यायचा आहे, नाहीतर तो आतमध्ये कच्चा राहतो। ज्यांना पालक आवडत नाही त्यांच्यासाठी हा खरंच खूप बेस्ट चॉईस आहे। तर नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।